नमस्कार, जयश्री किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे मस्त अशा सुक्या कचोऱ्या, महिनाभर टिकणाऱ्या, मस्त अशा खुसखुशीत झालेल्या आहेत, एकदम मस्त झालेल्या आहेत। तर रेसिपीला लगेच आपण सुरुवात करूया। आपला बऱ्याच दिवसातून व्हिडिओ आलेला आहे, तर घरात प्रॉब्लेम होता। 4 वाटी मैदा घेतलेला आहे, 1 वाटी तेल घेतलेला आहे। पीठ मळून घेऊया। 1 चमचा मीठ टाकून घेते। लगेच वाटीभर तेल टाकायचं आहे। आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मैदा। पिठाला चांगला तेल चोळून घेतलेला आहे, पाहू शकता। अशी मुठ्ठी बांधली गेली पाहिजे। चांगलं बरोबर आहे आपलं मोहन पिठाचं तेलाचं। 4 वाटी आपण मैदा घेतला होता, मोठी वाटी आहे। 1 वाटी तेल घेतलं होतं, छोटी वाटी आहे। थोडंसं पाणी कोमट करून घेतलेलं आहे। पीठ मळून घेऊया आपण चांगलं घट्ट। पीठ मळून घेतलेलं आहे। आता 10-15 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे। तर लगेच आपण मसाला बनवायला घेऊ कचोरीचा। गॅसवर कढई ठेवलेली आहे। धणे टाकायचे आहेत, जिरे टाकायचे आहेत, दालचिनीचा तुकडा, 4 लवंग, बडीशोप घेतलेली आहे, ती पण टाकायची आहे। आता हे चांगलं असं भाजून घ्यायचं आहे। थोडेसे तीळ पण टाकायचे आहे। थोडेसे तीळ ठेवून देते साईडला। चांगले मंद आचेवर 2 मिनिटं भाजून घ्यायचे आहेत मसाले भाजून झालेले आहेत। काढून घेते आणि थंड करून घेऊया। मिक्सरचा भांडा घेतलेला आहे। मसाले थंड झालेले आहेत। मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा आहे गरम मसाला 1 चमचा, 1 चमचा हिंग, काश्मीरी मिरची पावडर, साखर, 1 चमचा मीठ टाकायचं आहे। तर हे मसाले वाटून घ्यायचे आहे। मिक्सरला फिरून घेऊ। 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे, तळलेली आहे। 1 वाटी शेव घेतलेली आहे। तर हे मिक्सरला दरदर फिरून घ्यायचं आहे पल्स मोड वरती। पाहू शकता इथे कसं दरदर वाटून घेतलेलं आहे। मसाले वाटून घेतलेले आहेत आपण मगाशी। त्यामध्ये मिक्स करायचं आहे मिश्रण, सर्व एकजीव करून घ्यायचं आहे। डाळ आणि शेव वाटून घेतली ती। अख्खे तीळ ठेवले होते बाजूला, आपण ते पण टाकून घ्यायचे आहे। बडीशोप ठेवली होती बाजूला थोडीशी, ती पण टाकून घेते। ते काजूचे तुकडे करून घेतलेत, मनुकाचे तुकडे करून घेतलेले आहेत छोटे छोटे, ते पण टाकून घ्यायचे आहे। ते छान असं मिक्स करायचं आहे आपल्याला मिश्रण। थोडंसं लिंबूचा रस घेतलेला आहे, 1 लिंबूचा रस। तर छान मिक्स करून घेते। मसाला असा छान मिक्स करून घ्यायचा आहे कचोरीचा। पीठ पण आपलं चांगलं भिजलेलं आहे। तर लगेच एक गोळा करून घेते। असं गोल करायचा आहे, त्याच्यामध्ये असा गोळा मसाल्याचा भरून घ्यायचा आहे आणि पूर्ण पॅक करायचा आहे आपल्याला। कचोरी मस्त अशी गोल कचोरी करायची आहे। अशाच आपण कचोऱ्या बनवून घेऊया सर्व। गॅसवर कढई ठेवलेली आहे, तेल पण गरम झालेलं आहे। हेच कचोरी तळून घेऊया। बारीक गॅसवर तळायच्या आहेत कचोऱ्या। हे बघा अशा तळून घेतलेल्या आहेत मी कचोऱ्या। अशा रंगावर तळायच्या। की कचोरी बनवून झालेली आहे, पाहू शकता। कशी वाटली तुम्हाला रेसिपी कचोरीची? रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राइबर करा। धन्यवाद।